मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण या गव्हाच्या गोणीपासून खूप सुंदरशा अशा 2 व्हिडिओ म्हणजे 2 DIY बघणार आहोत. चला तर बघूया. तर मी गव्हाच्या गोणीचा वापर करून काय काय केलं आहे ते बघा. एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अस्तर टाकलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. 1 पीस आहे, म्हणजे फक्त एकच ब्लाऊज पीस आहे. तर तो ब्लाऊज पीस मी पूर्ण घेतलेला आहे आणि 30 × 21 इंचचा असा हा ब्लाऊज पीस आहे. तर बघा, आपल्याला त्याला असं फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. असं फोल्ड केल्यानंतर त्याला मी लायनिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे गव्हाच्या गोणी ठेवून आणि त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा, 3 पॉईंट आणि 2.5 इंच असंही मी मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. त्याचे आपल्याला असे छोटे छोटे बॉक्स बनवायचे आहे. तर हे बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि ही पिशवी कोणालाही बनवता येईल. अगदी इतकी सोपी आहे. फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. फक्त एका ब्लाऊज पीसपासून आपण सुंदरशी बॅग तयार करणार आहोत. बघा, चारही जे कोपरे आहेत त्याला असे हे मेजरमेंटने मार्किंग करून घ्यायचे आहे. बघा, 3 इंच आणि 2.5 इंच असे हे मी मार्किंग केलेलं आहे. चारही कोपऱ्यांना आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे चारही कोपरे आपल्याला कट करायचे आहे. बघा, तुम्ही काहीही घेऊ शकतात, कोणतेही ब्लाऊज पीस घेऊ शकतात आणि असेही आपल्याला चारही कोपरे कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे ब्लाऊज पीस असं दिसणार आहे. तर वरचा जो मेन भाग आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. बघा, ही जी कटिंगचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला माप घ्यायचं आहे 4.5 इंच. बघा, जो कट केलेला भाग आहे तिथून आपल्याला 4.5 इंच असं मेजरमेंट घ्यायचं आहे दोन्हीही साईडला. बघा, यात इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 2 बंद तयार करणार आहोत. बघा, 37 इंच असं हे मी 2 बंद घेतलेले आहे आणि ही जी मार्किंग केली होती या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे ठेवून शिलाई मारणार आहे. दोन्ही साईडने आपल्याला बंद अटॅच करायचे आहे. तर बघा, मी दोन्ही साईडनी बंद जोडून घेतलेले आहे. डबल शिलाई मारलेली आहे आणि नंतर काय करायचं आहे, जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, मी ब्लॅक कलरची पट्टी घेतलेली होती. ती पट्टी मी अशी दोन्ही साईडनी पायपिंग करून घेत आहे. तर बघा, ब्लॅक कलरच्या पट्टीने आपण पायपिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे आणि ती चेन अशी सरळ ठेवून या ठिकाणी पायपिंगच्या ठिकाणी शिलाई मारणार आहे. बघा, इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता बघा, मी चेन दुसरी घेतली आहे. ती चेन मॅच करत नव्हती म्हणून मी पिवळ्या रंगाची चेन घेतलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला उलटं करून घ्यायचं आहे. उलटं केल्यानंतर तर बघा, बंदमंदी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि दोन्हीही साईडने अशी शिलाई मारायची आहे. बघा, मी ते शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर हे जे खालचे कोपरे आहेत दोन्हीही व्यवस्थितपणे असे पकडायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या जे आपण कट केलेले कोपरे होते सगळे व्यवस्थितपणे असे जोडून घ्यायचे आहे. तर बघा, इथे शिलाई मारून झालेली आहे चारही कोपऱ्यांना आणि वाटलंच तर तुम्ही याला पायपिंग करू शकतात. तर चला बघूया आपण पिशवीचा लूक. मी चेन ओपन करून घेते आणि पिशवी थोडीशी सरळ करून घेते व्यवस्थितपणे. त्याचे कोपरे व्यवस्थित काढून घेते. तर बघा, अतिशय सुंदरशी ही आपली बॅग तयार झालेली आहे. फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून. काही नाही फॉर्म सीट, नाही लबर सीट, फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून आणि 1 पीसपासून खूप सुंदरशी आपण ही बॅग बनवलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका. चला तर बघूया आपली नेक्स्ट आयडिया. चला, मी ही पॅन्ट शर्टचं कापड होतं, म्हणजे शर्टचं कापड होतं, ते मी 15 × 13 इंचचं असे मी 2 पीस तयार करून घेतलेले होते आणि याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे.
अजून एक मी पट्टी अशी तयार केलेली आहे. ती पट्टीचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवल्यानुसार घ्यायचं आहे. 16x6 इंच आणि 1 पीस. बघा हा आपला मेन पीस आहे आणि याची जी पूर्ण जी बाजू आहे ती मोजून घ्यायची आहे. चौकोनी पूर्ण जो चौकोनी बॉक्स आहे तो पूर्ण असा मोजायचा आहे. तर 42 इंच झालेलं आहे. तर बघा 42 इंच गुणिले 6 इंच असे आपण हे एक पट्टी बनवायची आहे. तर हे जुनं जे पॅन्टचं शर्टचं कापड आहे ते होतं माझ्याकडे. त्याच्यापासून मी एक मोठा बॉक्स तयार करणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा मी चेन घेतलेली आहे, ती मी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे सरळ अशी फक्त शिलाई मारायची आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे आणि अस्तर म्हणून एक जुनं पॅन्टचा जो कपडा होता ना तो वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जुन्या पॅन्टे बी वापरू शकता, त्या जुनं शर्टही वापरू शकतात. तर बघा मी सरळ अशी शिलाई मारून घेत आहे. आणि जी आपण चेन घेतलेली होती ती 47 इंचाची चेन आहे पूर्ण. बघा अशी चेन आपल्याला परत त्याला सरळ असं व्यवस्थित करून या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे. तर बघा मी टॉप टिच बी मारून घेतलेला आहे. आणि खरंच गव्हाच्या गोणीचा वापर करून आपण ज्या वस्तू बनवतो तो खूप जास्त दिवस टिकतात. तर बघा ही जी आपली एक पट्टी तयार झालेली आहे. आता तो जो पहिला एक भाग होता आपल्याला वन पीस तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला या ठिकाणी जोडायचा आहे. तर इथे असे जोडून आपल्याला इथे टॉप टिच बी मारायचं आहे. बघा इथे मी असं सरळ ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी डबल मी शिलाई देत आहे आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे असे आपल्याला टॉप टिच बी मारायचं आहे. बघा टॉप टिच मी करून घेतलेलं आहे. तर त्याचं फिनिशिंग खरंच खूप सुंदर येतं. आता जो आपला पहिला भाग होता तो घ्यायचा आहे आणि तो असा पहिला जो भाग आहे जसं स्क्रीनवर दाखवल्यानुसार हे सगळं असं समोरासमोर आलं पाहिजे. तर या ठिकाणी व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा हे समोरासमोर पीस आले पाहिजे सगळे कलर. तर असा पूर्ण हा बॉक्स आपल्याला असं जोडून घ्यायचा आहे. तर तुम्ही याला पिनअप करू शकतात किंवा डायरेक्ट शिलाई मारली तरी चालतं. कारण की खूप सोपा बॉक्स आहे. थोडंसं टाईम लागतो पण घरात ज्यांच्याकडे खूप सामान आहे आणि कपाट नाही आहे, कपाट छोटं आहे या काही सामान ठेवायला काही वस्तू नाही आहे तर यांनी हे स्टोरेज बॉक्स नक्की बनवा. कारण की खूप माझ्याकडे हे बॉक्स अजून आहे. तर मी माझ्याच अशा वस्तू अशाच पद्धतीने तयार करते. मी तुम्हाला बॉक्स दाखवते बनवून आणि त्या वस्तू मी माझं सामान ठेवण्यासाठीच वापरते. तर बघा सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कारण की जी पट्टी आपण बनवलेली होती ना ती पट्टी पूर्ण बॉक्सला जॉईन होते. कारण की आपण पट्टी जेव्हा बनवली होती ती पूर्ण बॉक्सचं माप घेऊनच पट्टी बनवलेली होती. त्याच्यामुळे हे बॉक्सला पूर्ण जोडायचं आहे. बघा इथे आपण असं व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे मी ते कट करून घेते. बघा हा आपला एक सुंदरसा असा बॉक्स तयार झालेला आहे. तर बघा आता हा जो आपल्याला जो बॉक्स आपण बनवला होता याचा जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला परत त्याच ठिकाणी व्यवस्थितपणे असं ठेवून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे. पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मी चेन व्यवस्थित पकडत आहे आणि त्याला चेनीच्या वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे फक्त आपल्याला बॉक्सचा जसा आकार आहे तसे आपल्याला ही चेन फिरवत चालायची आहे आणि वरचा जो मेन कपडा आहे तो फिरवत चालायचा आहे आणि बॉक्स आपला हा बरोबर तयार होतो. खूप अतिशय सोपा आहे. कोणालाही बनवता येईल आणि खूप जास्त दिवस वस्तू टिकतात. आणि या वस्तूमध्ये आपण जसं गव्हाच्या गोणीचा वापर करतो मजबूतपणा येते त्याच्यामुळे वस्तू जास्त दिवस असते टिकून राहते.
आणि बनवणं बी खूप सोपं आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवल्यानुसार तुम्ही बनवला तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा बॉक्स तुम्हाला बनवता येईल. समजा तुम्हाला समजलं नाही तर मी परत एकदा नवीन बॉक्सचा व्हिडिओ आणणारच आहे, तर तो नक्की तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं त्याच्यामध्ये मी समजून सांगेल. तर बघा मी हा बॉक्स बनवलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा बॉक्स दिसणार आहे. आता जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी मी पूर्ण ब्लॅक कपड्याने पायपिंग करणार आहे. बघा जी पायपिंगची मी लेस घेतलेली होती ती मी अंदाजे घेतली होती, कारण की आपल्याला पूर्ण बॉक्सला जोडायची होती, त्याच्यामुळे मी अंदाजे घेतलेली होती. तर बघा आपली ही पायपिंग बी झालेली आहे आणि अतिशय सोपी आपली ही बॅग बनलेली आहे. मी प्रत्येक साड्यात ठेवून दाखवते की याच्यामध्ये किती हा बॉक्समध्ये सामान बसणार आहे, साड्या बसणार आहे. तर बघा याच्यामध्ये अजून भरपूर सुद्धा साड्या बसू शकतात आणि या ठिकाणी अशी पायपिंग केल्यामुळे वेगळेच काहीतरी लुक येतं आपल्या स्टोरेज बॉक्सला. तर बघा अतिशय सुंदरसा हा स्टोरेज बॉक्स मी तयार केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदरशा अशा मी 15-16 साड्या या बॉक्समध्ये बसवून दाखवलेल्या आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा.